नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू शाळेला जाण्यासाठी तयारी करत असते. तेव्हा मोठ्या बाई सुशीलाला आवाज देत तिथे येतात आणि रागावून म्हणतात की सुशीले, इथे काय करतेस ग काम सोडून? सुशीला घाबरत म्हणते की तुमची इंद्रायणी एकटी शाळेला चालली होती, तिला म्हटलं जपून जा. मोठ्या बाई सुशीलाकडे संशयाने बघायला लागतात आणि म्हणतात की बरी उपरती झाली ग तुला, तशी पण आमच्या इंद्रायणी आहेच गोड. आणि इंदूकडे बघत म्हणतात की हिचा चेहरा पाहिला ना, सकाळी सकाळी माझा दिवसच छान जातो. सुशीला मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असते. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की इंद्रायणी अधोक्षच पुढे गेला आहे, मी तुला शाळेत सोडायला येते. इंदू म्हणते की नको मोठ्या बाई, तुम्ही कशाला त्रास करून घेता, मी पप्प्या आणि टिंग्यासोबत जाते ना. मोठ्या बाई म्हणतात की नको, कसली दांडगट पोर आहेत ती, त्यापेक्षा मीच येते तुझ्याबरोबर. आणि म्हणतात की जाताना आपण गप्पा मारत मारत जाऊया. आणि परत सुशीलाला म्हणतात की सुशीले, बघत नको बसो, आम्ही गेल्यावर सगळी साफसफाई करून ठेव. आणि असं म्हणून त्या इंदूला हाताला पकडून शाळेला घेऊन जायला निघतात. आता सुशीला आश्चर्याने स्वतःशीच म्हणते की काय जादू केली कार्टीने मोठ्या बाईंवर, डायरेक्ट शाळेतच सोडायला गेल्या. आता मोठ्या बाई इंदूसोबत बोलत बोलत तिला शाळेत सोडायला जात असतात. त्या म्हणतात की सगळं व्यवस्थित घेतलं आहे ना, उड्या मारायच्या नाही आहेत, पडायचं नाही, जशी नीट जाशील तसंच नीट यायचं. आणि म्हणतात की नंतर मग तुला सुद्धा अधोक्षसारखी जाम पोळी देणार आहे. आणि म्हणतात की आता इथून तू जा शाळेत, फक्त मला एकदा हसून दाखव बघू. मग इंदू त्यांच्याकडे बघून गोड हसायला लागते. मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की किती गोड हसते ग, असं निर्मळ हसता आलं पाहिजे. मग इंदू शाळेला निघून जाते. आता दोन माणसे मोठ्याबाईंकडे आणि इंदूकडे बघत असतात. इंदू पुढे निघून जातात. मोठ्याबाई त्यांना खुणावून काहीतरी सांगतात. तेव्हा मग मोठ्याबाईंनी सांगितल्याप्रमाणे ते दोघेही इंदूच्या पाठी जातात. मोठ्याबाई खुश होऊन मनातच म्हणतात की आता बघूया तुझ्या चेहऱ्यावरचं हसू किती टिकतं ते. तर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला आणि व्यंको महाराज बोलत असतात. शकुंतला व्यंको महाराजांची बॅग भरत असते. व्यंको महाराज म्हणतात की शकुंतला, निगोजकर महाराजांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण एवढ्या मोठ्या कामांमध्ये खारीचा का होईना वाटा उचलू शकतो, आपण कोणाला तरी मदत करू शकतो, कोणाला तरी आपली गरज आहे, ही गोष्टच मनाला खूप समाधान आणि आनंद देऊन जाते बघ. शकुंतला म्हणते की खरं आहे तुमचं. आता यावर व्यंको महाराज म्हणतात की शकुंतला, काल रात्रीपासून तर मी आणखी शांत आणि निर्धास्त झालो आहे, कारण काल रात्री इंदूने मला फार सुखद धक्का दिला. सोनं आहे आपली इंदू. आता कोणी कितीही प्रलोभनं दाखवली ना तिला, तरी ती अजिबात वाकड्या वाटेला जाणार नाही याची खात्री पटली आहे मला. शकुंतला म्हणते की अहो, हेच सांगते मी तुम्हाला, तुमच्या संस्काराचा घट्ट कवच आहे तिच्याभोवती, तुम्ही उगाच काळजी करता. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ इम्रानची वाट बघत असतो. तितक्यात इंदू गोपाळला आवाज देत तिथे येते आणि त्याचा हात पकडत म्हणते की अरे थांब. गोपाळ तिचा हात झटकून देतो आणि म्हणतो की हात नाही लावायचा मला. इंदू म्हणते की मगापासून एवढा आवाज देते आहे, तू थांबत का नाही? गोपाळ रागाने म्हणतो की काय काम आहे? इंदू म्हणते की ते आदू गेला स्कूटरवर आणि नाराज होत म्हणते की मला सांगितलं पण नाही. गोपाळ रागाने म्हणतो की मग त्याला सांग, मला का सांगते? इंदू स्वतःशीच म्हणते खूपच भाव खातोय हा. तितक्यात तिथे इम्रान येतो आणि म्हणतो की सॉरी गोपाळ, जरा उशीर झाला ना. गोपाळ इम्रानला म्हणतो की काय इम्रान, लवकर यायचं ना, आपलं ठरलं होतं ना रे लवकर जायचं, उगाच फालतूची माणसं मागे लागतात. आणि तो इम्रानला विचारतो की रसायनशास्त्राची वही पूर्ण केली का? इम्रान सांगतो की आज आपला रसायनशास्त्राचा तास नाही होणार आहे. इंदूकडून चंचुपात्र फुटलं ना, म्हणून आता नवीन चंचुपात्र येईपर्यंत प्रयोगशाळेत प्रयोग होणार नाहीत. गोपाळ नाराज होऊन म्हणतो की ज्या प्रयोगाचे एवढे दिवस झालं वाट बघत होतो तोच प्रयोग नाही होणार, मग आता मी काय करू? चूक दुसऱ्यांची आणि भोगतायचं आपण. इम्रान म्हणतो की अरे चुकून झालं तिच्याकडून. गोपाळ म्हणतो की चुकून? हलगर्जीपणा म्हणतात त्याला, काचेची वस्तू आहे, जपून वापरायला पाहिजे ना. असं कोणी कॅच खेळतं का त्याच्यासोबत? जर एवढंच मिरवायचं असेल ना तर मी मेन आहे म्हणून तर अशी फालतूगिरी सोडली पाहिजे. हे काय येडे चाळे आहेत. तितक्यात मोठ्या बाईंनी पाठवलेली ती दोन माणसांपैकी एक जण तिथे माऊली म्हणत इंदूजवळ येतो आणि इंदूला खाली वाकून नमस्कार करायला लागतो. तर इंदू त्यांना थांबवत म्हणते की अहो काय करताय, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. तो माणूस हात जोडून म्हणतो की तुम्ही लहान असला तरी तुमची कीर्ती फार महान आहे, गावोगावी पसरलेली आहे. आज तुमचं दर्शन झालं, देवच पावला. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून तो माणूस तिथून निघून जातो. गोपाळ रागाने हे सर्व बघत असतो आणि तो काही न बोलता इम्रानसोबत पुढे निघून जातो. इंदूसुद्धा त्यांच्या पाठी मी सुद्धा येते असं म्हणत जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराज अंताजींना म्हणतात की दादा थोडं थांब, मला बोलायचं आहे.
अंताजी म्हणतात की अरे व्यंकट, असं बाहेर जाणाऱ्या माणसाला थांबवायचं नसतं, मी बिझी असतो, माहिती आहे ना तुला. व्यंकू महाराज म्हणतात की माहिती आहे मला, पण मी सुद्धा बाहेरच चाललेलो आहे निगोजकर महाराजांसोबत. अंताजी म्हणतात की लष्कराच्या भाकऱ्या भाजायला का? व्यंकू महाराज म्हणतात की काय आहे दादा, समाजाचं देणं फेडायसाठी आपल्याला काही ना काही काम करावंच लागतं. अंताजी म्हणतात की सेवा करायलाच पाहिजे, पण त्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष दे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नको करूस, आणि काही गरज पडली तर मोठ्या भावाला फोन कर, नंबर आहेच तुझ्याकडे, पण फक्त तुला गरज लागली तर, बाकी कोणाला लागली तर नाही, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज त्यांना थांबवत म्हणतात की दादा थांब ना, खरं तर मी तुला वेगळ्या कारणासाठीच थांबवलं होतं. हे बघ, बरेच दिवस झालं मी घरामध्ये नाही आहे, तर तू जरा घरात थांबत जा, म्हणजे सगळ्या पोरांवर तुझं लक्ष राहील. अंताजी म्हणतात की तुला काय वाटलं व्यंकट, मी बेजबाबदार माणूस आहे असंच म्हणायचं आहे ना तुला? तू काही काळजी करू नकोस, माझं सगळ्यांकडे लक्ष आहे आणि पहिल्यापासून माझं या घरावर लक्ष आहे. व्यंकू महाराज म्हणतात की अरे पण मला, अंताजी व्यंकू महाराजांना थांबवत म्हणतात की मला तुझं पण परंतु ऐकायला वेळ नाही आहे, तिकडे टेबल लागला आहे, आणि परत थांबतात आणि म्हणतात की म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ना, तिकडे जायचं आहे मला, आणि आम्ही हे सामाजिक कामच करतो आहे, फक्त त्याचा दिंडोळा पिटत नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर दुसरीकडे गोपाळ आणि इम्रान प्रयोगाबद्दल बोलत असतात. तितक्यात मोठ्या बाईंनी पाठवलेला अजून एक माणूस तिथे येतो आणि माऊली म्हणत इंदूजवळ येऊन इंदूला खाली वाकून नमस्कार करायला लागतो. इंदू त्यांना म्हणते की अहो काका, मी लहान आहे, काय करताय तुम्ही? तो माणूस म्हणतो की अहो वयाने नसला तरी बुद्धीने फार मोठे आहात तुम्ही, तुमचं दर्शन घडलं आणि धन्य झालो बघा, आणि रामकृष्ण हरी असं म्हणून तो तिथून निघून जातो. गोपाळला फारच राग आलेला असतो. तितक्यात पप्प्या तिथे येतो आणि सांगतो की आज भूगोलाचा तास आहे आणि माझं गृहपाठ झालं नाही आणि मार खाण्यासाठी माझी पाठ तर तयार नाही आहे, म्हणून मी परत जातोय. गोपाळ म्हणतो की घरी गेला आणि काकीने प्रश्न विचारले तर? पप्प्या म्हणतो की पोट दुखतंय, डोकं दुखतंय, असं काहीतरी सांगेन. इंदू म्हणते की म्हणजे तू घरी जाऊन खोटं बोलणार, खोट्याच्या कपाळी गोटा, हे ऐकलंयस ना तू, मग गपचूप चल शाळेत. गोपाळ इंदूकडे बघत म्हणतो की पप्प्या, तुला एक खतरनाक फंडा सांगतो, शिक्षेपासून वाचण्यासाठी मास्तरांकडे जायचं आणि म्हणायचं की मी बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकरांचा टाळकरी आहे, म्हणून अरे तुला कोणी टच पण नाही करणार. इंदू रागाने म्हणते की गोपाळ, खूप झालं तुझं. गोपाळ म्हणतो की अगं हे वाक्य मास्तरांसाठी होतं, तुला काय झालं एवढं? आणि तो इम्रानला म्हणतो की इम्रान चल आपण जाऊया, आपण हिच्यात टाळकरी नाही ना. अरे हिने चंचूपात्र फोडलं तरी हिला कोणी काही बोललं नाही, पण आपल्याला उशीर झाला ना तर आपल्याला बडवतील, असं म्हणून तो इम्रानला घेऊन तिथून जायला लागतो. इंदू त्याला थांबत रागाने म्हणते की गोपाळ. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाईंनी इंदूकडे पाठवलेली ती 2 माणसं वाड्याबाहेर मोठ्याबाईंची वाट बघत असतात. तेव्हा तिथे प्रेमनाथ येतो आणि विचारतो की काय काम आहे? ते सांगतात की मोठ्याबाईंना भेटायचं आहे. प्रेमनाथ म्हणतो की मोठ्याबाईंना भेटायच्या आधी आम्हाला भेटायचं. तितक्यात मोठ्याबाई बाहेर येतात आणि म्हणतात की काय जावई बापू, घरी आलेल्या माणसांशी असं बोलतात का? आणि मोठ्याबाई त्या दोघांना विचारतात की झालं का काम? ते सांगतात की हो झालं. मग मोठ्याबाई खुश होऊन त्यांना काही पैसे देतात आणि विचारतात की ओव्हर ॲक्टिंग नाही ना केली? तेव्हा ते दोघेही हसत सांगतात की अजिबात नाही या, आणि रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. प्रेमनाथ आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतो. मोठ्याबाईंना विचारतो की सासूबाई, विंजे सरकारांना सगळ्यांचं सगळं कळतं, पण हे काही कळेना झालं बघा. मोठ्याबाई म्हणतात की माझी ना मुळे शोधण्याचा प्रयत्न करू नका, जमिनीमध्ये गाडले जाल, मी जमिनीच्या वर जितके दिसते ना त्याच्या 10 पट खाली आहे. प्रेमनाथ हसत म्हणतो की सासूबाई, म्हणून तर तुमच्याबद्दल एवढा आदर आहे ना मला, पण ही काय नवीन भानगड आहे? मोठ्याबाई हसत म्हणतात की बीजारोपण समारोह. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की कुठे? मोठ्याबाई म्हणतात की बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर यांच्या मनात. व्यंकट महाराजांनी खूप संस्कार करून ठेवले आहेत ना इंद्रायणी यांच्या मनावर, आपण ते जोपर्यंत मुळापासून उपटून टाकत नाही ना तोपर्यंत आपल्याला हवं तसं पीक नाही येणार. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, काम अवघड आहे पण ऐकायला चांगलं वाटते, आणि विचारतो की हे होईल का? मोठ्याबाई हसत म्हणतात की सुरू झालं आहे, आणि म्हणतात की तो फुगा असतो ना ज्याच्यामध्ये आपण हवा भरतो, हवा भरली की फुगा मोठा होतो आणि नुसती टाचणी टोचली तरी तो पटकन फुटतो, तसं करायचं. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की हवा? तर दुसरीकडे इंदू रागाने म्हणते की गोपाळ, तू फार बोलतोयस हा. गोपाळ रागाने म्हणतो की मी फार बोलतोय का कार्टे? जेव्हा ते चंचूपात्र फोडलं तेव्हा तुला काय वाटलं का तुझ्यामुळे आमचा प्रयोग बुडला? तर हिला कोणी काही बोललं नाही. का बोललं नाही? कारण ही खूप मोठी झाली आहे, फेमस आहे, बाल कीर्तनकार आहे, म्हणून तुला कोणी काही बोललं नाही आणि लोक तुझ्या पाया पडतात. इंदू ओरडून म्हणते की बस झालं गोपाळ, आहे मी मोठी, हेडमास्टरसुद्धा मला ओरडणार नाहीत, मी कीर्तन करते आणि चांगलंच करते म्हणून लोक माझ्या पाया पडतात.
बोलतात आणि म्हणतात सुद्धा तुमचा आवाज गोड आहे. तू स्वतःला फार हुशार म्हणून घेतो ना. पाया पडणं तर सोड, कोणी नमस्कार तरी करतं का तुला? मला एवढा मान मिळतोय तर तू एवढा का जळतोय? सतत मला घालून पाडून बोलतोस. काय वाईट केलंय मी तुझं? हे ऐकून गोपाळला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज बाहेर निघालेले असतात आणि ते शकुंतलाला म्हणतात की काळजी घे. हे बघ, मी दादाशी सुद्धा बोललो आहे, पण तुझं सुद्धा पोरांकडे जरा लक्ष असू दे. तितक्यात इंदू तिथे येते आणि विचारते की व्यंकू महाराज निघालात का तुम्ही? व्यंकू महाराज म्हणतात की शाळा सुटली का? आणि विचारतात की बाकीचे दोघे कुठे आहेत? तेव्हा इंदू सांगते की बोलत बोलत येत आहेत घरी आणि विचारते की महाराज तुम्ही 2 आठवड्यांसाठी जाताय का? खरं तर ना मला पण यायचं होतं, पण मी पुढच्या वेळेस येईल. व्यंकू महाराज म्हणतात की आता पुढच्या वेळी कशाला, आत्ताच येतेस का? चल. इंदू थोडासा विचार करते आणि म्हणते की यावेळी नाही जमणार. ते परवा शाळेमध्ये घटक चाचणी आहे ना, पुढच्या वेळी नक्की येईन. आणि तुम्ही म्हणालात ना की अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. व्यंकू महाराज म्हणतात की अभ्यास महत्त्वाचाच आहे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि विचारतात की गणिते सोडवते आहेस ना आणि रोज थोडा वेळ खेळायचं सुद्धा? इंदू हो म्हणून मान डोलवते. मग व्यंकू महाराज म्हणतात की चला आता मी निघतो, आधी विठुरायाचं दर्शन घेतो आणि तसाच पुढे जातो. इंदू म्हणते की मी सुद्धा येते तुमच्यासोबत आणि ती व्यंकू महाराजांसोबत मंदिरामध्ये येते. व्यंकू महाराज विठुरायासमोर हात जोडून म्हणतात की विठुराया, तुझ्या कृपेने मला मिळालेलं समाजसेवेचं हे व्रत माझ्याकडून चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ दे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या इंदूवर तुझी कृपादृष्टी अखंड असू देत. आणि व्यंकू महाराज विठुरायासमोर हात जोडून उभे असतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.